बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या हालचाली घडतात। अनेक पक्षांमध्ये राजीनामे आणि पक्षप्रवेश होत असतानाच राज्यातला एक बडा नेता पुन्हा घरवापसी करणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते। केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत एकनाथ खडसे स्वगृही परतणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रचार रॅलीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली। दरम्यान खडसेंच्या भाजपमधील घरवापसीवर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतात, पाहूयात। भारतीय जनता पार्टी सोय अशी आहे की त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो। एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते, मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, तिथे गेले की विषय संपायचे। आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे ह्याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं ना हे पूर्ण करणार। त्यामुळे प्रश्न तर निर्माण होत असतात, ते देवेंद्रजी सोडवतील। केंद्रीय समिती जी आमची आहे, जी पक्षप्रवेशाचा विचार करतं, राज्याची समिती आहे जी पक्षप्रवेशाबद्दल विचार करतं, काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल। एकनाथ खडसेंनी बोलून दाखवले, काल त्यांनी माध्यमाशी बोलताना मी जाणार आहे, घरवापसी म्हणावी लागेल का, तुम्ही सामावून घेणार का? मोठे एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणाला ना म्हणत नाही। खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मधीत काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात।